समांतरची योजना ही जवळपास 10 वर्ष चालली. त्यामध्ये झालेली जी काही गडबड घोटाळे आहेत ते सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आलेली ही दुसरी एजन्सी, आता त्याचं काम जवळपास 95% पूर्ण झालेलं आहे. स्वतः आम्ही त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहोत, कारण शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतोय त्याची जाणीव ही प्रत्येकाला आहे. म्हणून आता ज्या लाईन फुटायच्या त्या सगळ्या बदलल्या गेलेल्या आहेत आणि आता पाण्याचा जो कालावधी 15 दिवसाचा होता तो जवळपास 8 ते 9 दिवसावर आलेला आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये आणखीन त्याच्यात सुधारणा होईल. डे बाय डे त्याच्यात सुधारणा करायचा आम्ही प्रयत्न करतो. हे आंदोलन करणारे जे आहेत ना, यांनीच केलेले जी काही पापं आहेत ते आता आम्ही भरतो आहे आणि म्हणून त्यांना आंदोलन करायचा काही तसा नैतिक अधिकारसुद्धा नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल त्यांचं आंदोलन, 4 हंडे लावले रिकामे आणि स्वतःच बोंब बोलत आहेत. मग हे तरी मागणी करा ना. ज्यांच्यामुळं हा त्रास झाला, उद्धव ठाकरे साहेबांसारख्या नेत्यांनी त्यांच्या याच संदर्भामध्ये माफी 2 वेळा, 1 नाही 2 वेळेला मागितलेली आहे. आणि आज हेच लोक, आम्ही जनतेचे कुठेतरी रखवालदार आहोत, त्यांना आम्ही पाहण्यासाठी रस्त्यावर आम्ही आलेलो आहोत, हे दाखवण्याचा फक्त तो त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आम्हालासुद्धा याची जाणीव आहे. आम्ही लवकरच या आमच्या जनतेला पाणी द्यायचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. डिसेंबरचा कालावधी लागतो अशी चर्चा बावनकुळे पण सांगितलं की डिसेंबर लागेल म्हणून. प्रत्येक जण याच्यामध्ये, तुम्ही एक लक्षात घ्या की याच्यामध्ये फक्त प्रशासन काम करतंय का तर नाही. याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट तर आहेच आहे, परंतु राजकीय पक्षाचे सर्व नेत्यांचं लक्ष आहे. इवन हायकोर्टाचे जस्टिस घुगे साहेबांचं सुद्धा त्याच्यात लक्ष आहे. रोज त्याच्यावर मॉनिटरिंग होत असते. रोजच्या रोज रिपोर्ट त्यांचा आमच्याकडे येत असतो. म्हणून आम्ही 24 तास पाणी ह्या प्रश्नावर त्यांच्याशी संपर्कात आहोत. म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं काय, इतरांनी सांगितलं काय, निश्चित जितक्या लवकर होईल तितक्या लवकर पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पाण्याचा प्रश्न आहे, तर यावरच अजित पवारांना विचारलं राज्यभरातील, त्यांनी एक वक्तव्य केलं की आपल्या घरात आलेल्या लेकी बाळींना सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी पाण्यात भविष्यात पाणी पुरणार नाही. नाही, अजितदादांनी असा प्रश्न का उपस्थित केला, का बोलले, मग हे सर्वांसाठी लागू आहे का, हाही प्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे होता. परंतु अजितदादा आहेत, त्यांचा उत्तर देण्यामागचा हेतू काय ते आम्हाला न कळालं नाही. मग सर्वांनाच ना, हम दो हमारे दो, तर सर्व समाजाला लागू होईल ना. त्यांनी सर्वांना उद्देशून बोललं असेल तर ते सर्वांना लागू होईल. यवतमाळमध्ये हर घर हर जल नावाची योजना पंतप्रधानांची, त्या गावामध्ये पाणी भरण्यासाठी नदीत 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. गावात योजना आहे, नळ आहे, मात्र पाणी नाही, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. नाही, हर घर जल योजनामध्ये जे ते काय कुशल कारागीर लागतात त्याची उणीव निश्चित भासते आणि देशभरात हा प्रोग्राम राबवला जातो. म्हणून अशा वेळेला काही ठिकाणी योजना पूर्णत्वाला आल्या नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. म्हणून आता यवतमाळमध्ये निश्चित काय घडलं याबद्दलची मला कल्पना नाही. नाशिक हिंसाचारामध्ये महाविकास आघाडीच्या 3 स्थानिक नेत्यांवर जे आहे तर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता प्रश्न असा पडतोय की हिंसाचाराचा मास्टरमाइंड कोण आहे आता शोधायची. नागपूरमध्ये जी दंगल घडली त्याला कारणीभूत कोण होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता नाशिकमध्ये जी दंगल घडलेली आहे त्या दंगलीमध्ये कोण आहेत, कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत, हे सर्व महाविकास आघाडीशी निगडीत असलेले लोक आहेत. त्यांची नावं समोर आलेली आहेत. MIMच्या शहराध्यक्षाचं नाव समोर आलेलं आहे. म्हणून दंगल करवणारेच दंगल कशी घडते हे बोंबलत फिरत आहेत आणि दंगल स्वतः घडवत आहेत. नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जो दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये 31 कर्मचारी जखमी झाले, सरकार एकही आरोपीला सोडणार नाही. हे आरोपी ज्या पक्षाचे आता समोर येत आहेत ते सर्व महाविकास आघाडीतले आहेत आणि त्यांनी दंगल करायचा जो प्रयत्न केला आहे, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई ही केलीच जाईल. नाशिक दंगलीमध्ये निलोफर नावाची संजय राऊत यांची अत्यंत जवळची कार्यकर्तीवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या कार्यकर्तीला उबाटाच्याच लोकांनी काढून टाकावून अनेक तक्रारी केल्या, मात्र संजय राऊत यांच्या जवळचे म्हणून तिला काढल्याने आज तिच्यावर गुन्हा दाखल. संजय राऊतच्या जवळ असलेले अशा अनेक निलोफर आहेत, म्हणून त्यांना अभय द्यायचं काम केलेलं आहे.
खऱ्या अर्थानं अभय योजना त्यांच्या चालू आहे. नाशिकमध्ये काय गोंधळ त्यांनी घातला आहे हे तिथलच्या स्थानिक कार्यकर्त्याला विचारलं तर तुम्हाला त्याच्या सर्व सत्यता पटेल. म्हणून अनेक वेळेला मागणी करूनही त्या अशा कार्यकर्त्याला बदलल्या जात नाही. आता जे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याकडे त्यांच्याकडे ते व्हिडिओ, त्यांच्याकडे असलेले CCTV फुटेज आहेत आणि त्याच्यात ते स्पष्ट दिसत आहेत, म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि संजय राऊत जो सांगत होता की आमच्या मेळावा आहे म्हणून हे अतिक्रमण पाडण्याचा प्रयोग केलेला आहे, मला वाटतं यांनी ठरवून केलेली ती दंगल होती. मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी पोलिसावर दगडफेक केली, गंभीर जखम दिली. आता यातून त्यांची सुद्धा सुटका होणार नाही. अंबादास दानवे या दंगलीबद्दल असं म्हणताय की आता भाजपना माणसं पेरायची आधीपासून सवय आहे. इतर ठिकाणी संभाजीनगरच्या दंगलीवर बोलायला तयार नाही, नाशिकच्या दंगली मागं कोण आहे ते बाहेर काढायला तयार नाही. फक्त आता पेरणे आणि महाविकास आघाडीला मुद्दाम टाकले. त्यांना जर असा काही डाऊट असेल तर त्यांनी विरोधी पक्षनेते आहेत, पोलिसांकडे जावं, ते फुटेज पाहावं, नंतर आपलं वक्तव्य द्यावं. लाचारी पत्करण्याचं जेव्हा तुम्ही ठरवलेलंच आहे, लाचार आहेत तुम्ही लोक, मताच्या लाचारीसाठी तुम्हाला कुणावरही काही अत्याचार झाले तरी तुम्हाला ते वाईट वाटणार नाही. म्हणून तुम्ही आता त्याच लाईननी चाला जी शिवसेना प्रमुखाला आवडत नव्हती. असं ती पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची जी करण्याचा निर्णय झाला त्याला मराठी भाषा सुकाणू समितीनेच विरोध केला आणि हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासनाचा निर्णय मागं घ्यावा असं सुकाणू समितीच्या सदस्यांनी म्हटलं. मी काल एका चॅनलला मुलाखत देताना हेच सांगितलं की मराठी भाषा ही तर प्रायोरिटी आपली आहे, ती तर राहणारच. हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा याला जे कंपल्शन त्यांनी करायचा प्रयत्न केला केंद्र सरकारनं, त्यावर वरिष्ठ नेत्यांनी बैठक घ्यावी. वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर आणि उपमुख्यमंत्री त्यावर जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या नंतर जर कुणाला तो आवडला किंवा न आवडला तर त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. परंतु आत्तापासूनच त्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणे किंवा त्याच्यावर स्टेटमेंट देणे मला वाटतं योग्य नाही. अंबाजोगाईमध्ये एका वकील महिलेला गावात तिला गुंजन करून मारण्यात आलं सरपंचांनी. ते तक्रार खूप छोटी होती, आवाज कमी करा आणि इतर छोट्या तक्रारी केल्या. त्या ठिकाणी त्या सरपंचाला असलेली मस्ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. महिलेवर ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार केला आहे, मला वाटतं आता त्याच्यावर सुद्धा मोका लावावा अशी आमची मागणी राहील. अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे, नसता यांची जी गुंडगिरी आहे ती भविष्यामध्ये आणखीन वाढेल. असं म्हणाले की नंतरच्या काळामध्ये भाजपसोबत युती होईल की नाही हा प्रश्न वाटत नाही, पण मला वाटतं की मुंबई ठाणे ठिकाणी नक्की युती होईल. म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे ते असं म्हणाले. निलमताईंनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, परंतु भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांचं पहिल्यापासून धोरण एकच आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या आम्हाला महायुतीच्या म्हणूनच लढवायच्या आहेत. कार्यकर्त्याचा काही ठिकाणी जर वाद झालाच तर त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. ते त्यावर बावनकुळे असं म्हणाले की स्थानिक पातळीवर एखाद्या वेळेस निर्णय बदलू शकतो, स्थानिक मुद्द्यावर स्थानिक नेत्यांचं. पूर्ण एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये 1-2 ठिकाणी निर्णय बदलला तर हरकत नाही, परंतु जर महायुती बनून जर लढलो नाही तर त्याचे परिणाम कदाचित आपल्याला भोगावे लागतील. म्हणून 1-2 ठिकाणी सोडली तर प्रत्येक ठिकाणी ही महायुतीची मजबूत पकड राहील आणि त्याच पद्धतीने आम्ही निवडणुका लढू. अमित शहा आले होते त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात धरून अमित शहा हे त्यांना हातात घेऊन कोणतीही सुरक्षा सोबत न घेता स्मृतीस्थळावर गेले आणि 5 मिनिटे तिथे बसून राहिले. यामुळे चर्चा अशी होती की राज्यात नेतृत्व फडणवीस यांचंच आहे. शहांनी असं सुचवले का? आणि दुसरी गोष्ट, शहांचा दादा शिंदेंना हा सूचक इशारा आहे का? सुचवायचा काय प्रश्न आहे? तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचं नेतृत्व करतातच आहेत. आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. इतर मंत्र्यांची निवड करताना सुद्धा त्यांना प्रामुख्याने विचारलं जातं. अनेक ठिकाणी जे काही फेरबदल होतात त्यात देवेंद्र फडणवीसचा हात आहे किंवा त्यांचा ओपिनियन असतो, हे सर्वांना मान्य आहे. पक्षांतर्गत जी असलेली त्यांची भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रत्येकजण त्यांना पक्षाचा नेताच मानतो.
म्हणून आता नेतृत्व महाराष्ट्राचं कोण करत आहे हा प्रश्न राहिलेला नाही, तर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. नितेश राणे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नव्हते, शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता. मग मी इतका इतिहास काही वाचलेला नाही आहे, म्हणून मला त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य वाटत नाही.